जिले के वाई तालुका में बावधन गांव में करीब 350 साल पुरानी पारंपरिक बागड़ यात्रा का मुख्य दिन आज बड़े उत्साह के साथ मनाया गया। काशीनाथ महाराज की जय के जय घोष से पूरा गांव गूंज उठा और राज्य भर में हजारों लाखों श्रद्धालु इस यात्रा में शामिल हुए। लगभग 50 फीट ऊंचा विशाल बगाड़ ताकतवर बैलों की मदद से बावधन से करीब 5 किलोमीटर दूर सोनेश्वर मंदिर तक खींचा गया। इस साल बगाड़ खींचने का सम्मान विठ्ठल कदम को मिला, जहां हजारों श्रद्धालुओं ने भक्ति, परंपरा और उत्साह का अद्भुत संगम देखा। भैरवनाथाची यात्रा होळी पौर्णिमे दिवशी देवाला कवल लावून सुरू होते। रात्री 12 वाजता भैरवनाथांना कवल लावल्यानंतर जो बगाड्या आहे तो निश्चित होतो। तो बगाड्याचा यंदाचा मान विठ्ठल कदम यांना मिळालेला आहे। त्यानंतर मान मिळाल्यानंतर जे गावातील आपले देवदेवता आहेत त्यांची 5 दिवस सेवा केली जाते। चतुर्थी दिवशी भैरवनाथांचं दुपारी लग्न लागतं। रात्री 9 वाजता भैरवनाथ आई जोगेश्वरीचा शाही छबिना निघतो। त्यानंतर पंचमी दिवशी कृष्णाकाठी सोनेश्वर या ठिकाणी सकाळी विधियुक्त पूजा होती, देवाची होती, बगाड्याची होती। त्यानंतर बगाड्या टांगला जातो आणि गावाच्या दिशेने बैलांच्या साहाय्याने ओढत नेला जातो। बरं वाटते, चांगले। किती वर्षापूर्वी तुम्ही नवस केला होता, नेमका नवस काय होता तो, आणि आता काय नक्की भावना आहे तुमच्या, कशा पद्धतीनं बगाड्याचा मान मिळाल्यानंतर तुमचा अनुभव वाटतो? 2010ला नवस केला होता मी नवसाला 2013 पासून बसतोय। 2026ला माझा नवस पूर्ण म्हणजे प्रसाद मिळाला आहे मला, नवस पूर्ण होऊन। काय नवस होता? आमच्या मोठ्या बंधुरासाठी होता। मोठ्या बंधुराची तब्येत खराब झाली त्यासाठी होता। इतक्या दिवसांचा आता नवस पूर्ण होतोय, 14 वर्षानंतर। 14 वर्षानंतर नवस पूर्ण होतोय, बगाड्याचा मान मिळाला आहे, काही दिवसापासून देवाचा सहवास तुम्हाला लाभतोय, कसं वाटतं? आनंद आहे।